प्रभू लक्ष्मण तीर्थावरती रामप्रभूंचं हे अतिशय भव्य दिव्य असं शिल्प घडवलं गेलं आहे आणि इकडे मोठ्या प्रमाणावरती नद्यांचे दोन्ही तीर सुशोभीकरण चालू आहे. त्याच्यामध्ये फडणवीस सरकार यांनी जिकिरीचा प्रयत्न करून दोन्ही तीर सजवलेले आहे अतिशय सुंदर. आणि हे प्रोग्रेसिव्ह काम इकडे वास्तविक प्रभू राम, प्रभू लक्ष्मण आणि आई सीतामाता इथे येऊन गेलेले आहेत या भागामध्ये. आणि ह्याच भागामध्ये लक्ष्मण या प्रभूंची क्रूर चेष्टा दिव्य राक्षस सुंदरी यांनी केली होती, तोच हा भाग आहे. आणि BJP सरकारने इथे चांगली धोरणं अवलंबलेली आहेत दिसत आहे. त्याबद्दल आम्ही जनता BJPचे आभारी आहोत. कारण येत्या काळात अतिशय सुंदर निसर्गमय अमृतवृष्टी पावसाची होईल, त्यावेळेस हा सजावटीचा भाग अतिशय सुंदर दिसेल. इथे खाली आपण बऱ्याच नद्या, हे जे हा जो खडक दिसतो आहे या शिला खडकावरती आपण बऱ्याचशा नद्या आणलेल्या आहेत. आणि त्या नद्या आपण आता जगातील सगळ्या नद्या इथे आणत आहोत, कारण की येणाऱ्या पिढ्यांना त्याचा फायदा व्हावा आणि त्यांना सगळी तीर्थ एकाच ठिकाणी मिळावीत असे लक्ष्मण बाणही आपण इथे तयार करत आहोत. बजरंगबलीची असीम कृपा, प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आणि आई सीतामाता यांच्या आशीर्वादामुळे आपण जवळजवळ विश्वातील सर्व शूर्पणखा यांची नाके याच ठिकाणी कापलेली आहे. तर ही परमपुण्य आपण गेल्या 3-4 वर्षात करत आहोत इथे. आणि त्यातून येणारा काळ हा आपण जवळजवळ बजरंगबलीच्या उलट्या गदा फिरवण्याच्या विद्येने परत रामराज्य आणण्याचा प्रयत्न आपला चालला आहे. तर असा हा नद्यांचा दुथडी परिसर आहे. निसर्गजन्य आणि घोर जंगलाचं स्वरूप आहे इथे. मनुष्य प्राणी इकडे येत जात नाही. भयंकर अशा कंटकवनात ही लोकजागृतीची आणि लोकसंग्रहाची परंपरा प्रभू राम, प्रभू लक्ष्मण आणि आई सीतामाता यांनी प्रथम पावले उचलली. त्यामुळे आज आपण मानवतेचे उच्च कळस साधत आहोत. स्वामी समर्थ. जय भारत माता. जय प्रभू रामचंद्र, जय प्रभू लक्ष्मण आणि बजरंगबली. स्वामी समर्थ.